मित्रांनो थोडा पॅन में चेंज आहे. मग काय ते त्याच्यासोबत ते भेटते ना स्पंच वगैरे काय असते ते. बघ ना, बघू इथे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मम्मी वगैरे नाहीये, मम्मी हे लोक सगळे हॉस्पिटलमध्ये. दादा पण आता गेलाय हॉस्पिटलला. स्वीटी तर झोपली अजून. मंटू कुठे गेली? मंटू, हा मंटू इथे. पप्पा पण घरीच आहेत. तर काय खायला काय? फक्त चाय. टिफिनला काय नेणार मी? मम्मीने येऊन खिचडी बनवली होती, तीच आहे थोडी. तीच घेऊन जायला लागेल यार. मम्मी नाही तर भाई काहीच काम होत नाहीये. मी ना आता चाय गरम केलाय, चाय प्यायला बसलोय. हे मंटू पण आली आहे. अरे, आली का ही पण? हा, माझे दोन्ही लेकर आले. काय बाबा पाहिजे? दोघांना पाहिजे? अरे काय अशी काय चालती? चाय येते, चाय आहे. पाठीवा, पाठीवा लोक. ए म्हणतो, म्हणतो ए, देव पटके. ही काय घाबरतच नाही म्हणतो. एक एकच देणार. ओके गो. काय ए, थांब. एक तेरा, एक तेरा. खाते बघ. स्वीटीने खाल्ला पण लवकर. खा खा खा. स्वीटी जा आता, मला खाऊ दे यार. मला कॉलेजला पण जायचंय. आता ना मी जी माझी कुकिंग स्किल आहे ती आजमावणार आहे. कारण मला टिफिनला घेऊन जायला काय नाही, तर मी विचार केला अंडे, तर अंड्याची पोळी बनवू. तवा ठेवलाय. काय झालं? काय झालं लेकरू? काय? मित्रांनो थोड़ा पैन में चेंज है. प्लान में नहीं, पैन में चेंज है. क्योंकि ये पैन डोसे का है. हा पॅन ऑमलेट बनवण्यासाठी आहे. हा पॅन डोसा बनवण्यासाठी. मला माहिती नव्हतं, पप्पांनी सांगितलंय की तो पॅन डोसा बनवण्यासाठी आहे. जर मम्मीला कळलं तर लय मारेल. त्यामुळे भाई त्या भीतीने मी पॅन चेंज केलाय. ऑमलेटचा पॅन घेतलाय. ऑमलेट काढलेत. आता सगळे जे मसाला आहेत मिक्स करायचे आहेत. फटाफट करायला लागेल. खूप उशीर व्हायला लागलाय, 8 वाजून गेलेत त्यामुळे. भाई मम्मी शिवाय लाईफ खूप डिफिकल्ट आहे यार. खरं, मम्मी घरी नाही, हॉस्पिटल मध्ये, तर भाई सगळं काम मलाच करायला लागतंय. म्हणजे अरे, आउट आहे, आउट आहे. काय करणार? आता निघालोय कॉलेजसाठी. टिफिन वगैरे भरलाय. ऑमलेट जसं आलं बनवलं, करपलंय थोडं. खाईल तसंच. खालून मला पाव घ्यायचे, फक्त ऑमलेट बनवलंय. खालून जातो, पाव घेतो. मम्मी ट्रेननी जाणार आहे, कारण माझा क्लासमेट आहे ना, तो इथे शिफ्ट झालाय. तर तो अजून मी आम्ही सोबत जाणार आहेत त्यामुळे. मित्रांनो मी आता घरी चाललोय कॉलेजवरनं. अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. खूप उशीर झाला, कारण माझे लेक्चरच 5 पर्यंत होते. त्यामुळे आज खूप उशीर झाला. अजून मी चालतच चाललोय. मी ट्रेननी ट्रॅव्हल करतोय, मग तिथून उतरून चालत चाललोय, कारण बस बीस साठी वेट करेल ना, तर अजून जास्त वेळ होईल. चालत जातो, माझा टाइम तरी वाचेल. मी आता घरी पोचलोय. घरी येऊन आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय. आता मस्त मस्त एकदम फ्रेश वाटतंय मला. स्वीटी तर बसली आहे. मम्मीने जेवण बनवून गेली आहे. मम्मी आधीच आली होती, दुपारी आली, जेवण वगैरे बनवलं, मग गेली आहे. आता दादा घरी येणार आहे हॉस्पिटलमधून. मम्मीने माहिती का काय बनवलं आज जेवायला? हे बघा, चिकन चिकन बिर्याणी बनवली आहे मम्मीने जेवायला. तर खूप भूक लागली आहे. अजून असं तुम्हाला माहिती का, घरी आहे ना एकदम घर शांत शांत वाटतंय का. आज सकाळपासून मम्मीला मी बघितलं पण नाही आहे. एक दिवस म्हणजे सकाळपासून मम्मीला बघितलंच नाही. आमची गाठभेट झालीच नाही. जे काय फोनवरतीच बोलणं झालं आहे. बघितलं नाही म्हणून ना आज थोडं कसं तरीच वाटतंय, नाही का, अलगच वाटतंय की मम्मीला बघितलं नाही दिवसभरात. हे म्हणत्या उतर खाली. अरे उतर देऊ. काय बिर्याणी पाहिजे? उतर. चिकन बिर्याणी बनवली, तर वासामुळे ना किचनवरती आली आहे बघा. बिर्याणी प्लेटमध्ये घेतले, बिर्याणी, कांदा. इथं स्वीटी बसली आहे. अजून इथं म्हणतो ए काय तोंड
तोंड टाकते यार, मी इथं बसलोय अजून माझ्या समोर प्लेट मध्ये तोंड. सुटीने ना लहानपणापासून आतापर्यंत असं कधी नाही केलंय की प्लेट मध्ये तोंड टाकलंय, कधी नाही. हा तुम्ही असं काय कधी नाही केलं बाबू. हा तू डिसेंट आहेस, माझी हुशार आहेस. या 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 लेकरांनी खूप केलं असं. काय चिकन पाहिजे? काय खाल्लं नाहीस का तू? हा काय खाल्लं नाही? जेवायला नाही दिलं? जेवायला नाही. मी ना आता जरा बाहेर चाललोय. माझा जो क्लासमेट आहे ना, त्याला काहीतरी डीमार्ट मधून घ्यायचंय सामान वगैरे, मग त्याच्यासोबतच मला डीमार्टला जायचंय. गाडी घेतली. आता जातो, त्याला पिक करतो. मग डीमार्टला जातो, जे काय वस्तू त्याला घेऊन देतो. आम्ही डीमार्ट मध्ये याला साबण वगैरे, टिफिन बॉटल बिटल पाहिजेत ना, तेच घ्यायला आलोय. अजून खूप रश आहे इथे. हे बघा. ते हे त्याच्यासोबत ते भेटते ना स्पंच वगैरे काय असते ते. बघ ना, बघू इथे. मी आता जस्ट घरी आलोय डीमार्ट वरून. माझ्या मित्राला जे पाहिजे होतं सामग्री, ते सगळे घेतलेली आहे. तो कसा हॉस्टेलमध्ये राहतो, तर सगळं लागतं ना, त्यामुळे त्याने सगळं सामग्री घेतली आहे. तो त्याच्या गेला हॉस्टेलला, मी पण आलो घरी. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर, तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.